₹150 लिस्ट झालेला बजाज हाऊसिंग फायनान्सचा स्टॉक आज फक्त ₹85 आसपास मिळतोय. म्हणजेच जवळपास 50% डिस्काउंट. पण ही खरंच गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे का की व्हॅल्यू ट्रॅप? चला पूर्ण ॲनालिसिस पाहूयात. बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO सप्टेंबर 2024मध्ये आला होता. IPO प्राईस बँड साधारणतः 66 ते 70 रुपये होती आणि लिस्टिंगच्या दिवशी स्टॉक थेट ₹150वर लिस्ट झाला, म्हणजेच 114% प्रीमियममध्ये. हा IPO भारतातील सर्वात जास्त डिमांड असलेल्या IPO पैकी एक होता. बजाज हाऊसिंग फायनान्स ही बजाज फिन्सर्व ग्रुपची कंपनी आहे. 2008मध्ये सुरू झालेली हाऊसिंग फायनान्स कंपनी होम लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि डेव्हलपर फायनान्स देते. आज कंपनीचा लोन बुक जर पाहिलं तर 1,33,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि बिझनेस वेगानं वाढतोय. कंपनीची ग्रोथ पाहिली तर FY22 चा प्रॉफिट जो आहे 709 कोटी रुपये, FY23 चा जो प्रॉफिट आहे तो 1,257 कोटी रुपये आहे आणि FY24चा प्रॉफिट जो आहे 1,731 कोटी आहे. म्हणजेच प्रॉफिट हा सतत वाढत जात आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न खूप मजबूत आहे. प्रमोटर्स जवळपास 86%, रिटेल इन्व्हेस्टर सुमारे 11%. प्रमोटर होल्डिंग जास्त असणे म्हणजे मॅनेजमेंटला कंपनीवर भरपूर असा विश्वास आहे. बजाज ग्रुप हा भारतातील सर्वात ट्रस्टेड बिझनेस ग्रुप आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचे MD म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर अतुल जैन हे आहेत. बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्वच्या इकोसिस्टीममुळे कंपनीला मजबूत सपोर्ट पण मिळतोय. भारतामध्ये हाऊसिंग लोन मार्केट खूप वेगाने वाढत आहे. ॲनालिस्टच्या मते हा स्टॉक साधारणतः लाँग टर्ममध्ये 150 ते 250 रुपयापर्यंत जाऊ शकतो. स्टॉकचा 52 वीक हाय 136 आणि लो 87 रुपयाच्या आसपास आहे. आज जर हा स्टॉक 84 ते 90च्या रेंजमध्ये मिळत असेल तर लिस्टिंग प्राईस 150च्या तुलनेत जवळपास 50% डिस्काउंटमध्ये आज हा स्टॉक तुम्हाला मिळत आहे. पण लक्षात ठेवा, NBFC सेक्टर सेन्सिटिव्ह असतो. इंटरेस्ट रेट बदलाचा परिणाम होतो. शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटी येऊ शकते. जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल आणि बजाज ग्रुपवर विश्वास असेल तर बजाज हाऊसिंग फायनान्स हा स्टॉक वॉचलिस्टमध्ये ठेवण्यासारखा आहे. पण इन्व्हेस्टमेंट करण्याआधी स्वतःचं रिसर्च नक्की करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या स्टॉकबद्दल माहिती पाहण्यासाठी आवडेल ते कमेंटमध्ये